मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या संतापाचा ज्वालामुखी फाटलाय. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आणि तिसऱ्याच दिवशी आंदोलनाला अत्यंत हिंसक आणि धोकादायक वळण लागलंय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका तरुण शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून थेट आत्मदहनाचा प्रयत्न केलाय, तर दुसरीकडे संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर भाजीपाला आणि दुधाने चिखलमय करून टाकलाय. संपूर्ण बुलढाणा जिल्हा सध्या आंदोलनाच्या वणव्यात होरपळतोय. बुलढाण्यात परिस्थिती हाताबाहेर चाललीय. दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. प्रशासनाला सातबाऱ्याचं वाण देण्यासाठी शिष्टमंडळ आत गेलं, पण पोलिसांनी शेतकऱ्यांना गेटवरच अडवलं आणि याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटला. संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध, कांदे, टोमॅटो फेकून देत सरकारचा तीव्र निषेध केला. पण याच गोंधळात एक थरारक घटना घडली. चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील विठ्ठल खेडेकर या तरुण शेतकऱ्याने गर्दीतून पुढे येत थेट स्वतःच्या अंगावर डिझेल ओतलं. तो आगपेटी काढणार इतक्यात तैनात पोलिसांनी झडप घातली, त्याच्याकडची आगपेटी जप्त केली आणि मोठा अनर्थ टळला. 2025 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी 7/12 कोरा 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 म्हणत हे सरकार प्रचार करत होतं. त्यांच्या प्रचारावर विश्वास ठेवून माझ्या शेतकरी भावा बहिणींनी त्यांना भरभरून मतदान दिलं आणि हे सरकार सत्तेत बसलं. सत्तेत बसल्यानंतर यांना आमच्या सातबाऱ्याचा विसर पडलेला आहे. इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या व्यथांचा देखील विसर पडलेला आहे. यांना उद्योगपतींची 16 लाख कोटींची कर्ज माफ करता येतात. यांना शक्तीपीठ महामार्ग कोणालाही नको असताना देता येतो, पण आमचं पीक कर्ज माफ करता येत नाही. पीक कर्ज माफीच्या नावाखाली त्यांनी जाचक अटी आणि शर्ती घालून एक खोटारडा बनावट GR आम्हाला आणून थोपवलेला आहे. आम्हाला हा GR मान्य नाही असं म्हणत रविकांत तुपकर हे बुलढाण्यामध्ये परवापासून उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाची आजपर्यंत कोणीही दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे आम्ही हे 7/12 कोरा कोरा करत आज इथे एक फेरी काढलेली आहे आणि आमचे पीक कर्जाचा बोजा असलेले 7/12चे उतारे आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणून टेकवले आहे आणि त्यांना निरोप दिलेला आहे की हा 7/12च्या पीक कर्जाचा आहेर सरकारला आम्ही परत करत आहोत. आम्हाला हे पीक कर्जाचा बोजा असलेले 7/12 नको. आमचा 7/12 हा कोरा झाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. सरकार जर या उपोषणाची, या आंदोलनाची आणि शेतकऱ्यांच्या संतप्त भावनाची कोणतीही काळजी घेणार नसेल तर सरकारला निश्चित याचे परिणाम भोगावे लागतील. शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचा सरकारने विचार करावा. मी आज पण आपल्याला या मीडियाच्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहे, अन्यथा हा शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि ज्या मंत्रालयाच्या जोरावर तुम्ही आमच्यावर राज्य गाजवता त्या मंत्रालयाची वीट अन वीट खपा करेल. ताई, तुम्ही आत गेल्यानंतर एका कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला, काय सांगा? आम्ही 3 दिवसापासून वारंवार पोलिसांना विनंती करत आहोत की पोलीस बंदोबस्त लावा, या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्या आणि वरच्यापर्यंत तसा निरोप पोहोचवा, परंतु पोलीस बंदोबस्त लागलेला नाही. आता कोणत्या व्यक्तीने काय केलं याच्याशी आमचा काही संबंध नाही, पण ही शेतकऱ्यांची संतप्त भावना आहे. याचा सरकारने आणि पोलीस प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने, मंत्रींनी सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. हा वणवा फक्त जिल्हाधिकारी कार्यालयापुरता मर्यादित नाही. खामगावमध्ये मध्यरात्री उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न झालाय. पेठ येथील पुलावर टायर जाळून रस्ता रोखण्यात आला. जळगाव जामोदमध्ये शेतकरी थेट तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढलेत, तर चिखलीच्या उदयनगरमध्ये आंदोलकांनी पाण्याच्या उंच टाकीचा आसरा घेत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय. 15 जूनपासून सरसकट कर्जमुक्तीसाठी रविकांत तुपकर आपल्या निवासस्थानी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय अन्नाचा कणही ग्रहण करणार नाही, हा तुपकरांचा निर्धार कायम आहे. मात्र 3 दिवसांपासून अन्नपाणी सोडल्यामुळे आता तुपकरांची प्रकृती खालावू लागली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमधील संताप दुप्पट झालाय. मात्र सरकार अजूनही सुस्त आहे आणि इकडे शेतकरी अंगावर डिझेल ओतून घ्यायला लागलाय. या उग्र आंदोलनाला आता सरकार कसं तोंड देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.